दारूच्या नशेत टाटा सुमोचा राडा, कारला धडक, कारंजा उद्ध्वस्त. नागरिकांनी पाठलाग करून चालकाला पकडलं. मिरजेतील 100 फुटी रोडवर थरारक घटना, मोठा अनर्थ टळला. गतिरोधकांच्या मागणीला पुन्हा जोर. मिरज शहरातील 100 फुटी रोडवर शनिवारी दुपारी एका मद्यधुंद टाटा सुमो चालकाने अक्षरशः थरार माजवत वाहतुकीची धास्ती वाढवली. भरधाव वेगाने वाहन चालवत असताना चालकाने एका चारचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर थेट महापालिकेचा सुशोभित कारंजावर टाटा सुमो घालून मोठे नुकसान केले. संतप्त नागरिकांनी तत्काळ पाठलाग करून चालकाला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. मिळालेल्या माहितीनुसार शुभम राजेंद्र गायकवाड, राहणार गव्हर्नमेंट कॉलनी, कुंभारमळा, विश्रामबाग, हा मद्यधुंद अवस्थेत टाटा सुमो घेऊन 100 फुटी रोडवर भरधाव वेगाने जात होता. यावेळी त्याने सुरेश लक्ष्मण नांदरेकर, राहणार आशीर्वाद कॉलनी, 100 फुटी रोड, मिरज यांच्या चारचाकी वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतरही वाहन न थांबवता टाटा सुमो थेट चौकातील महापालिकेच्या सुशोभित कारंजावर जाऊन आदळली. या अपघातात कारंजासह चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे अपघात घडवूनही चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखणाऱ्या स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि महात्मा गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात दिले. सुदैवाने घटनेच्या वेळी रस्त्यावर गर्दी कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली. अन्यथा हा अपघात गंभीर स्वरूप धारण करू शकला असता. या घटनेनंतर 100 फुटी रोडवरील बेदरकार वाहनचालकांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. रुंद आणि सरळ रस्ता असल्याने अनेक वाहनचालक येथे वेगमर्यादेचे उल्लंघन करत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. गतिरोधक बसविण्याची मागणी अनेकदा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते शशिकांत वाघमोडे यांनी या घटनेनंतर महापालिकेने तातडीने 100 फुटी रोडवर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवून नागरिकांच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान महात्मा गांधी चौक पोलिसांनी टाटा सुमो चालक शुभम गायकवाड याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. आज 100 फुटी रोड येथे एक सुमो गाडी घेऊन एक युवक मद्यधुंद अवस्थेत या ठिकाणी येऊन या ठिकाणी 100 फुटील रोडवरील डांबावर इतकी जोराची धडक दिली की डांबाला धडकून त्यानंतर साईडने जाणाऱ्या एका मारुती गाडीला मागून जोरात दणका दिला. त्यानंतर त्या ठिकाणी न थांबता त्याच मंदधुंद अवस्थेत त्याने येऊन महापालिकेचा जो कारंजा आहे 100 फुटीचा, याला एवढी जोरदार धडक दिली की त्या कारंजाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. त्या ठिकाणी न थांबता तो युवक पळून जाऊन त्या ठिकाणी हाय त्या बेधुंद अवस्थेत गाडी घेऊन पळून जात असताना त्या ठिकाणी नागरिकांनी अडवून त्या ठिकाणी या ठिकाणी आज त्यांना पोलीस स्टेशनला या ठिकाणी हजर केलं आहे. आम्ही वारंवार महापालिका त्यानंतर PWDना वारंवार सांगितले की या ठिकाणी लहान मुलं, नागरिक याचा मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर व्हावे. या ठिकाणी काही युवक रात्रीच्या वेळी एवढ्या फास्ट गाड्या पळवतात, त्या ठिकाणी कोणीच कारवाईला येत नाही. त्यामुळं महापालिकेला आम्ही स्पीड ब्रेकरची कित्येकदा मागणी करूनही महापालिका या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. आता काही दिवसात जर या ठिकाणी महापालिका व PW एकमेकावर नुसता जबाबदारी ढकलण्याचं काम, महापालिका म्हणते आमच्याकडं नाही, PWD म्हणते आम्ही अजून वर्ग केला नाही. त्यामुळं या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळं ताबडतोब या ठिकाणी स्पीड ब्रेकर व्हावी आणि युवकावर कारवाई व्हावी ही आमची विनंती. माझे नाव सुरेश लक्ष्मण नांदरेकर. मी स्वतः गाडी चालवत होतो आणि माझी पत्नी गव्हर्नमेंट सर्व्हिस असल्यामुळे मी त्यांना ड्युटीवरनं घरी घेऊन येत असता भरधाव वेगानं पाठीमागनं येऊन तो नशेत होता सध्या फुल, आणि त्याने येऊन भरधाव वेगानं आम्हाला डॅश दिलेले आहे. सुदैवानं त्या ठिकाणी करून मला एवढा जोरात धडक दिला की आम्हाला मानसिक धक्का बसला जोरात, आणि सुदैवानं त्या रस्त्याला कोणी नव्हतं, नाही तर जीवितहानी फार मोठी झाली असती. भविष्यात अशा घटना घडू नये किंवा जीवितहानी न होण्यासाठी महापालिकेने रस्त्यावर जागोजागी स्पीड ब्रेकर करण्यात यावे, की जेणेकरून की रस्ता चांगला झाल्यामुळं वाहने सुसाट वेगात जात आहेत, की इथून पुढं भविष्यात अशी घटना कोणालाही घडता कामा नये, यासाठी महापालिकेनं स्पीड ब्रेकर करून सहकार्य करावे ही विनंती.